नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचं जेवण वगैरे आमचं झालं आहे आणि आज संदेश आला आहे गावाला. तर या बाजूला इकडे संदेश आहे. तर एका दिवसासाठीचा आला आहे, तर संध्याकाळी निघणार आहे. झालं आहे कसं, गावाकडे अजून पण आंबे वगैरे आहेत, तर आम्ही चाललो आहे जंगलामध्ये. ॲक्च्युली हा जो टायमिंग आहे ना, जे ऊन वगैरे पडलं आहे ते खूप खतरनाक असतं. म्हणजे पाया वगैरे बघूनच गेलं पाहिजे, कारण जनावरं वगैरे वाटेवर आसपासच असतात. मगाशी आता इथं येता येता कोणतरी घोरपड वगैरे गेली बहुतेक, माहिती नाही नेमकी कोण, पण असा अंदाज आला की घोरपडच होती असेल. तर बघा आता जरा परत ऊन आलं आहे. ऊन सावळीचा जेव्हा खेळ चालू असतो ना, तेव्हा जनावरं जास्त बाहेर पडतात. आम्ही आता चाललो आहे वज्रावरून खाली भराड्याकडे येऊ आणि मग घरी जाऊ. बघूया, फेरफटका एक असणार आहे जंगलाचा. जंगल बघा आता हिरवगार झालं आहे. पाऊस आज नाही आहे, कालपासूनच पाऊस नाही, पण वातावरण आता मस्त थंड झालं आहे, गावाकडचं हिरवगार आहे. आणि आवाज येतो ही गिनारडी जाम आवाज करते. एवढाच असतो तो मामुड्यासारखा, पण आवाज बघा केवढा आहे. आणि ही ॲक्च्युली आपली ही गणपतीची वाट पण गणेश विसर्जन आपलं या बाजूनेच होतं. गावाकडे आहे ना, आता जंगलात जरा गेलं की आंबेच आंबे. हा बघा, फक्त आंबे आहेत ना, चीक बघायचा. तर चीक जरा ओला पाहिजे तरच तो ताजा आहे. पडले सगळे वरती पण दिसत नाही. बघूया कसं आहे. मिरमिटला वाटतोय रे थोडा, हेच आहे मिरमिट. या आंबे खायला. आज आंब्याची पूर्ण मेजवानी असणार आहे. चालत चालत आपण आलो आहे निगुलवाडीवर. तर गणपती जेव्हा येतात तेव्हा इथे पहिला स्टॉप असतो. जाकडी वगैरे इथे खेळली जाते आणि मग इथून दोन्हीवरती विसर्जनासाठी जातात. मोकळं वाटते बघा किती एकदम. आता परत आलो ना गणपतीमध्ये की पूर्ण गवत असेल. ऑलरेडी गवत रुजलं आहे. पहिलं बघ ना, ही झाडी पण नसायची, काय नसायचं, पूर्ण मोकळं. चला, ओढ्यावर आलेलं आहे आणि हा इकडे वजर. पाणी एकदम वाहतं काय अजून झालेलं नाही, कारण पाऊसच पडत नाही तेवढा. हा बघा, पण पाणी झालं आहे. म्हणजे थोडं वाहतं पाणी आहे. वजरात पण थोडंसं पाणी झालं असेल आता. नाही जात आहे, जात आहे खाली इथं ढवात जातं. ढव भरला नसेल पण. नाही भरला आहे ढव, कुठला भरेल ढव. आत्ताच पाणी व्हायला लागले होय. हा पूर्ण भरून जाईल. म्हणजे त्या शेरणे दिसत आहेत ना तिकडेपर्यंत असं पाणी असतं. आत्तासा म्हणजे जस्ट हे झरे चालू झालेत कुठं त्याचं पाणी येतं आहे. पाऊस आता काय सुरू झाला की लगेच जाईल. 1.5-2 तास पाऊस पडला ना की लगेच हा ओढा ॲक्टिव्ह होईल. अजून असा तुफान पाऊस पडलेलाच नाही, फक्त जस्ट शिंपडी पडतो आहे. त्यामुळे पाणी, ते वरचं पाणी जे असतं ते ओढ्याला काही पोचतच नाही. त्यामुळे मग अजून एवढं पाणी झालेलं नाही. जंगलातून आता फिरायचं म्हणजे पण वाटा शोधायला लागतात. वाटा पण काय एवढ्या राहिलेल्या नाही आहेत. तर माणसं लांब काही जात नाहीत. लाकडाला जरी गेले तरी जवळपास जातात. आता हा एक गोवंड आहे, म्हशी वगैरे येतात म्हणून त्यातल्या त्यात चालायला जमतं आहे. रान मोकळं वाटतंय का रे? रान मोकळं झालं. हां, पहिल्यापेक्षा रान मोकळं झालं असं वाटतं. होय ना, बघ ना, सर्व दिसतं पूर्ण मोकळं. पहिले असं घनदाट वाटायचं, आता ह्याच्यातून माणूस चालत जाईल खालपर्यंत. हे इकडनं बघ ना, व्यवस्थित चालू शकतो. हां, तुम्हाला वाटतं पाळापाचोला पडून ती सुकी लाकडं पण आता कोण नेत नाही ना, त्यामुळे ते कुसतात. सगळं भुसभुशीत झाले जमीन सगळी. आम्ही चालू आहे इकडे. ही पेवला भाजी, ही पण आता रुजलं आहे बघा. अजून छोटी आहे पण याची भाजीसुद्धा अप्रतिम लागते. कोवळी जर नेली ना, ही पानं वगैरे वरची छान लागते एकदम. तर तशी यायला लागले. एक 7-8 दिवसामध्ये चांगली भाजी मिळेल वरती कोवळी. आता असं थोडं
आंब्याच्या झाडाखाली जरी गेलं ना तर भरपूर आंबे मिळतात, कारण आता हे शेवटचे आंबे, थोडेसे पाणी गेलेले आंबे असतात पण ठीक आहेत. हे बघा इकडे आता 3 आंबे मिळालेत, अजून बघूया, शोधकाम चालू आहे. चालता चालता इकडे संदेश थबकला. का माहिती आहे का, हे बघा कात केवढी टाकले जनावराने, मोठं आहे, खूप मोठं आहे. म्हणजे एवढी जनावरं मार्केटमध्ये आहेत, त्यामुळे जंगलात फिरणं आमच्याकडे हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की शेपाट बघ इकडे ते शेपूट आहे काय. हो. अच्छा, केवढं लांब लांब तर शेपूट आहे बघा, इथपासून ते इथपर्यंत. कोरीत न दिसला तर खतरनाकच झाला. घाबरल कोण पण, काय करणार, एवढा दिसला समोर जर आला काय करशील तो. जंगल म्हटलं तर जनावरं आलीच, तर अशी एक कात वगैरे आपल्याला जंगलात पाहायला मिळतातच. त्यामुळे बऱ्याच वेळा सांगत असतो की एकटं दुकटं फिरू नये, आणि ग्रुपमध्ये पण आपण जातो ना तेव्हा असं एकटं पाठी राहायचं नाही, शक्यतो ग्रुपमध्ये राहायचं. तून मध्ये मोकळं तुम्हाला जरी मगाशी आम्ही दाखवलं असलं ना, तरी जंगल मात्र पूर्ण घनदाटच आहे. जंगलात ह्या एकदा अडकला माणूस ना नवखा, त्याला बाहेर पडायला नाही समजणार, कारण वाटा असतात, गोवंड असतात, ते पकडून पकडून बाहेर पडावं लागतं, आणि ओढ्याची वगैरे निशाणी असते, काही ठिकाणं असतात. त्यामुळं अशा जंगलातून वगैरे जाताना नौके असाल तर जरा सावकाशच जायचं. त्या अवजल तिकडे आमच्या मंदिराचा घुमट दिसतोय, आता ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की मध्ये, हा बोटाच्या बरोबर समोर ते आपलं आई वाघजाई देवीचं मंदिर, ग्रामदैवत. जंगलातून फिरून फिरून थोडेसे आंबे वगैरे खाल्ले वरती आम्ही, त्याच्यानंतर आता खाली आलो आहे. आई भराडे देवीचं इकडे मंदिर आहे, हे बघताय का, हे समोर आई भराडे देवीचं मंदिर. आज आपण आतमध्ये नाही जात आहे, आपण मच्छी खाव आहे, मी पण मच्छी खाव आहे. मच्छी खाल्ल्यावर शक्यतो मंदिरात जाऊ नये, त्या कारणाने आपण आता आतमध्ये नाही जात आहे, फक्त बाहेरून पाया पडलो. इकडे एवढं आलो होतो कारण जंगलात आम्ही इकडे भराड्यात म्हणा, वागदऱ्यावर इकडे तिकडे फिरतो, तर आई भराडी देवी नेहमी सोबत असते, त्यामुळं मग इकडे फिरायला वगैरे काही वाटत नाही. आपल्या ग्रामदैवतमध्ये 7 बहिणी आणि 1 बाजीबावा, तर 6 बहिणी आणि बाजीबावा हे आपलं ग्रामदैवत मंदिर आहे, तिकडे त्यांच्या मूर्त्या आहेत. आणि 7वी आपली भराडी देवी, ती भराडी देवी इकडे जंगलामध्ये आहे, जे एक जंगलामध्ये गावकरी वगैरे येतात, त्यांचं रक्षण करायला समर्थ असते नेहमी. तर चला निघूया आता वरती. आता इथं ओढ्यात बघूया, थोड्या वेळ पाणी वगैरे प्यायलो, पिऊया, आणि मग वाघदरा. चला फायनली आलेलं आहे ओढ्यावर. आपण बघ किती पडली आंबे ना, पेर, आंबे खायला कोण नाही उरलंच नाही, हे बघा सगळा पेर आहे. तर इथं ही नवनाडी, अजून पाणी तेवढं नाही झालं आहे पांडव, पाहिजे तेवढं. हे जस्ट तेव्हाचंच पाणी आहे रे, म्हणजे जे होतं ना पाणी तेच पाणी आहे. थोडंसं त्याला धरवणी पाऊस पडल्यामुळे वाढलं बस, बाकी काय पाणी तेच आहे. ही नवनाडी, पाणी कुठलं हे काय खाली झऱ्यामध्ये भरपूर असा पाळापाचोला साचला होता, जरा साफ वगैरे केला आहे, ते पाणी आता निवाळ होईल. तोपर्यंत आंबे धुवून घेतलेले आहेत, खाऊया. चांगला आहे का आंबा, मस्त. इथेच वरच्या बाजूस आहे, भरपूर पडले होते तर आणलेले थोडेफार, खाऊया, बघूया कसं आहे. पहिलं पाणी प्यायला होतं पण पाणी स्वच्छ नव्हतं. पाणी निवलं 10 मिनिटात फक्त. भारी आहे रे, आडीतला आंबा आहे, एकदम भारी आहे, मस्त आहे आंबा. मे महिन्यात आपण राहून पण 10 दिवस काय मिस केलेलं वाटतं मग सगळं. मेमध्ये आमचा टाईम गेला सगळा जीर्णोद्धारमध्ये, बाहेर कुठे जाताच आलं नाही. नंतर थांबलेलं 2-3 दिवस तेव्हा केलेली मजा, ते पण काय इकडे तिकडे फिरण्यातच गेले. रानात असं नाही आलेलं आपण, रानात नाहीच आलेलं. आंबे खायला या, रायवली आंबे खायची मजा काय वेगळीच आहे. पांढरी करून टाक तिला. केसाळा आहे रे तो, रस चांगला असतो केसाळा त्यांच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जेवढं खात बसाल तेवढं रस तो येतच जातो. चला आंबे खाऊन झाले, पाणी पिऊन झालं, आता निघूया. परत एक स्टॉप घेऊ वागदऱ्यावर पाणी वगैरे पिऊ आणि मग निघूया पुढे. गावाकडे आलं असं ओढ्यावर फेरफटका मारायला बरं वाटतं. पावसाळू कुठेतरी ओरडतोय.
भरून आहे रे अजून. आंबे खाऊन तर झालेत आमचे. इकडे वरती हा आंबा एक ओढ्यातलाच आंबा आहे. हां ओढ्यामध्येच आहे प्रॉपर. हा बघा. तर आंबे काय लागलेत बघा. चेप आंबा ते वरती तुम्हाला दिसते का ते बघा. घडघड आहेत अजून. आणि इथे पण हाताने काढण्यासारखे आहेत. हा बघा एकदम असे जवळजवळ आहेत आंबे. पिके नाहीत का इथे खाली चांगले. टेस्टला नाही भेटला. नाही ना. आहेत पण सगळे जुने आहेत. ताजा नाही पडलेला आहे. ते वरच्या आंब्यावर तिथे कसे ताजे ताजे भेटले ते घेऊन आलो आम्ही. इकडं ताजा काय पडले. हा पाय खाजावर नाही ना. टेस्ट समजली. बरा होता कुठला हा पण लई दिवसाचा आहे. ताजा नाही ना. ताजा नाही मग राहू दे. जाऊ दे. ह्याची काही टेस्ट समजली नाही. पावसाने बघा आता ऊन होतं लगेच काळोख केला परत. आंबे सगळे पडतील. हे सगळे पडून जाणार आता. पहिला एकदा पाऊस पडला ना की हवा भरपूर येते तेव्हाच पडून जातील. कच्चे वगैरे सगळे पडून जातील. आणि इथे एकदा पाणी झालं की आंबे खाणार आहे कोण. असेच राहणार ते. आता किरका होईल थोड्या दिवसात. तोपर्यंत जर राहिला तेव्हा आले तर खातील मग. होय. किरका म्हणजे जत्रा असते 2 वेळा. एक आगोटची आणि एक सराईची. तर आगोटची जत्रा मला वाटतं जून एंडिंग किंवा जुलैच्या स्टार्टिंगला वगैरे होईल. त्यावेळेस जरी आंबे राहिलेच तर मग इथे जे येतील त्यांची मजा होईल. इथे फक्त बराड देवीला भाताचा आणि चटणीचा नैवेद्य असतो. तर इकडेच वरतीच बनवला जातो. चटणी गावात बनते. त्याची एक प्रथा वेगळीच आहे. प्रत्येक घरातून खोबरं मीठ लसूण जे काय हळद वगैरे सगळं काय लागतं ना ते सगळ्या घरातून जमा केलं जातं. साधारण आपल्या गावी 250-300 घरं आहेत. त्या सर्व घरातून चटणी मीठ खोबरं लसूण वगैरे सगळं जमा केलं जातं. आणि त्याची खास अशी चटणी बनवली जाते. आणि ती चटणी आणि भात असा मस्त नैवेद्य असतो इथे आणि आपल्या गावच्या मंदिरामध्ये सुद्धा. तर त्याची मजा एक वेगळीच असते. दरवर्षी ट्राय असतो माझा की त्या जत्रेला मी इथे असेन. पण किरका कशी असते गावची मीटिंग होते त्याच्यात ती ठरवली जाते. लावणीच्या अगोदर ही शक्यतो किरका असते. तर यावर्षी कधी येते अजून काही डेट फिक्स नाही झाले. जर त्या टायमिंगला जमलं तर आपण इकडे असू. पाणी प्यायची निंजा टेक्निक बघा. हां जेव्हा आपल्याकडे काही साधन नसतं तेव्हा या पद्धतीने पाणी प्यायचं. एकदम निवाळ पाणी असतं. वरच्यावर प्यायचं. तळाला नाही जायचं. ती टेक्निक आहे. त्या टेक्निकनेच पाणी प्यायचं. मस्त ना. एक नंबर. गावाकडे असे हे जे पाणवठे असतात ना हे वर्षभर पाणी इथे मिळतं. आता तर पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे जरा थोडासा वाढला आहे. मेच्या एंडिंगला सुद्धा आहे ना थोडं थोडं पाणी वाहत असतं. असे मेन आहेत आमच्या इथे. आता हा नवनाडी वरती वागदर आहे. खालच्या बाजूस तिकडे गेलो की ती शेवरीची बाव होती ती आता गेले. पण असे पॉईंट आहेत. वरच्या बाजूला गेल्यावर दोन्हीवर एक झरा आहे. असे मेन झरे आहेत तिथे तुम्ही वर्षभर पाणी पिऊ शकता. त्यामुळे शक्यतो आम्ही उन्हाळ्यातून जरी जंगलात आलो तरी बॉटल वगैरे सोबत आणत नाही कारण माहिती आहे पाणी आपल्याला मिळून जाईल. चला आता वाघदऱ्यावर तिकडचं पण पाणी पिऊ आणि मग घरी जाऊ. चला घरी जाता जाता परत आंब्याच्या बागेत आलेला. आंबे मिळालेत. टॉवेलमध्ये घेतलेत. पिशवी राहिले तिकडं. थोडेफार आंबे आहेत पिशवीत. आता हे आंबे ॲड केले एक गोन होईल. संदेशच्या हातात पण आहेत उरले सुरलेले आंबे. पावसाळ्याच्या दिवसातले उरले सुरलेले आंबे. चला आता वाघदर गाठूया पटापट. 4 वाजले. 2 वाजता निघालेला तर 4 वाजलेत. 2 तास जंगलात फिरतोय आम्ही. चला अशा रीतीने आलेला आहे वाघदऱ्यावर. तर इकडे एक गोष्ट दिसते की ढवातलं पाणी असं गडूल कसं काय. कारण हे पाणी एकदम क्लीन असतं. गडूल झालं आहे हे बघा. डुक्कर वगैरे पण येऊन गेला असेल काय गॅरंटी नाही. कारण ते लोक पाण्यात मस्त लोळतात एकदम गार होतात आणि जातात. पाय वगैरे काय दिसत नाही तिकडे. मशीन आतमध्ये जाणार इकडे पाण्यात. डुक्करच आले होते वाटतं. आले असतील बहुतेक. पायाचे निशाणे बिशाणे काही दिसत नाही तिकडे.
हे डुकरांनीच केली नाही, रात्रीचं करतात. हे मात्र दुपारचं येऊन गेलं आहे. असो, तर इकडे आता थोड्या दिवसात पाणी होईल. आणि इकडे वरच्या बाजूस आहे पिण्याचं पाणी, विहीर आहे. झरा पण एकदम आता कमी झाला आहे. पाऊस पडेल तसा इकडून सगळीकडून झरे होतील. आता सध्या झरा कमी आहे. वागदऱ्यावर आंबे खायला या. आंबे भरपूर नाही झाले. हां, किती खात आहे आंबे? हा शेवटचा खाऊया आणि जाऊया. एक पाखरू ओरडते. कुक कुक, वेगळाच आवाज आहे. लय वेगवेगळे आवाज येतात नाही रानात. रानात वेगळे काही काही पक्ष्यांना ना तू ओळखत पण नसेल अजून, असे आता हा तरी कोण ओरडतोय कुठं आपल्याला माहिती आहे. नवीनच आवाज ऐकतोय कोई आपण. कोई. हां मग एक एक पक्षी 2-2, 3-3 पण आवाज काढतात, माहिती आहे ना. त्यातला पण कोणतरी असेल. संध्याकाळचे 5 वाजले. फायनली आता गोधडीत आलेलं आहे, गंगेच्या पाठच्या परसवनाच्या इथे. इकडे गंगेचं परसावन आणि ही गोधडी. क्लायमेट बघा कसं झालं आहे. ते तिकडे वागदर आपण गेलेलो त्या रानात, तो समोरचा डोंगर दिसतोय ना, तिकडे मगाशी आपण होतो. तिकडून त्या बाजूस म्हणजे एकदम होतो. तिथून असे इथे आलो, इथून खाली उतरलो, मग चढून वागदऱ्यावर आलेलं आणि मग असं टर्न घेऊन आता इथे आलेलं आहे. असो, चला थोडा वेळ बसलो आहे आम्ही, मग निघूया. संध्याकाळचे 5:45 वाजले. ॲक्च्युली भराड्यात जेव्हा आम्ही आलो तेव्हा 2 तासात आम्ही तिथे आलो होतो. त्याच्यानंतर मात्र पुढे आरामात थोड्यानंतर मग आंबे वगैरे बघत आंबे खाल्ले पण. आणि त्याच्यानंतर मग पुढे वागदऱ्यावर बराच वेळ बसलेलो. वागदरे असं ठिकाण आहे ना, तिथे मस्त वाटते एकदम. तर थोडा वेळ बसलो. संदेश आज रात्री निघणार आहे तसं पण, तर बोलला थोडं बसूया निवांतमध्ये. तर गप्पा गोष्टी चाललेल्या. त्याच्यानंतर मग फायनली घरी आलो आहे. गावाकडचं संध्याकाळचं वातावरण. इथे सूर्यदेव आहेत आणि हे काळे ढग. 2 दिवस पाऊस नाही आहे, तर मला वाटतं आता जो पाऊस येईल तो एकदम दणक्यात येणार. कारण पावसामध्ये असंच असतं, जर त्याने गॅप टाकला आणि त्याच्यानंतर जो पाऊस येतो ना, तो एकदम जोरदार येतो. बघायला लागेल आता कधी पाऊस येतो आहे आणि काय. आता तर संध्याकाळ झाले. इकडे आपले शेवग्याचं झाड, याला पण अजून शेंगा लागल्यात बऱ्याचशा. इकडून 2-4 आहेत, त्या बाजूने 10-12 आहेत आणि आईने थोड्याफार काढल्यात. आणि हे घराच्या पाठचं पूर्ण परिसर. तर इकडे आता फोड चालू होती पण ती थांबले, कारण पावसाने पाठ फिरवले. पाऊस 2 दिवस अचानक गायब झाल्यामुळे जमीन परत कडक झाली. तर ह्या ज्या मळ्या दिसत आहेत ना, या नांगरलेल्या मळ्या आहेत, त्याच्यामध्ये फोड झाले आहे आणि बाकीच्यामध्ये अजून फोड बाकी आहे. चला, आईने मस्त गरमागरम चहा बनवले. जंगलातून आल्यानंतर अशी चहा पिण्यामध्ये पण वेगळीच मजा आहे. थोडंसं थकवा जाणवतो आहे, कारण काय होतं आहे, बऱ्याच दिवसानंतर जंगलात गेलो. खूप फिरलो आम्ही. म्हणजे आमचा जो गणेश विसर्जनाचा जो डोहा आहे त्याच्या आसपास गेल्यानंतर तिकडे वजर बघितला आपण. वजरामध्ये पण पाणी नाही आहे. तिकडून मग असंच भराड्यात आलो. भराड्यातून मग परत वागदऱ्यावरून पण असं फिरत आलो. कारण प्रॉब्लेम काय, आमच्याकडे कुठेही जा, घरी यायला मोठी चढण पार करून यावं लागतं. त्यामुळं मग थोडंसं थकवा येतो. असो, या चहा प्यायला या. काय करतो रे डायरेक्ट? असो, या म्हणजे चहा प्यायला या. ओढ्यावर गेल्यावर खूप छान वाटतं एकदम. तसंच आज एक फेरफटका झाला संदेशसोबतचा. संदेश आलेला म्हणून जरा ओढ्यावर गेलो. नाही शक्यतो एकटा काय आपण जंगलात फिरत बसत नाही. तर चला म्हणजे थोडेफार आंबे खाल्लेले थोडेसे घेऊन आलो. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ पण इथे थांबूया. हा जस्ट एक ओढ्यावरचा फेरफटका होता, आंबे खाण्याचा दिवस होता. तर आंबे वगैरे खाऊन घरी आलो आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.